मित्रांनो, आपल्याला आनंदी दिसतोय शिरावडेकरांचा संग्राम आणि भरपूर कमी कालावधीत संग्रामनं महाराष्ट्रात नाव केले. आदतमध्ये असेल किंवा आत्ता पण त्याच तोऱ्यात पळतोय तो. कारण काय होतं, एखादा बैलगाडा मालक ज्यावेळेस एखादा नंदी घेत असतो, सांभाळत असतो, त्यावेळेस त्या गोष्टीनं अपेक्षा असते की त्यानं गुलाल करून द्यावा. पण त्यानं अपेक्षा एवढ्या लवकर मालकांच्या पूर्ण केले ते की जाईल त्या मैदानात यश आहे. आणि आदत मैदानात तर कुठलेही वासरू टाका, एकटा घेऊन येतो गाडी. मालक नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना परिचय सांगा तुमचा. मी बबलू जगदाळे शिरवडे. आमचा संग्राम आहे शिरवड्यात. आता ह्या नादात किती वर्ष झालं पडलाय? नाद तसा बरेच दिवस लहानपणापासून नाद आहे. आमच्या चुलत्यांचा एक बैल होता मोहन बाबांचा, त्यांच्या बैलाबरोबर आम्ही सारखं असायचं पहिले लहानपणी. तेव्हापासून इच्छा होती बाबा आपला बैल एखादा घ्यावा आपण. पण ती काय लवकर साध्य झालं नाही. माग घ्यायचं होतं, पण ती परत बंदी आली, परत मैदान काय चालू झालं नाही ती. आणि त्यानंतर पहिल्यांदाच वस्तू घेतली एक, आमचा दुसरा एक राजा म्हणून कोंड होता, त्यापासून माझा नाद लागला. मग त्यानंतर हे कोंड जाऊन आणला अक्षय परवान शर्म्यात आहे ती, त्यांच्याकडनं आणला की त्याला आदतमध्ये बैलच पुरत नव्हती कधीच. म्हणजे सारखा गाडी बांधूनच पुरत होता. म्हणजे कोणी बैल पण दिली नाही, कोणी चालवाय पण कोण बैल देत नव्हतं साध्या, तितका इधर होता सारखा असा, म्हणजे सारखा गोड्यागत नाचला तितकं त्यानं. म्हणजे आणि त्याच्या जेव्हा आत्ता त्यानं केलं ते सगळं त्याच्या जेव्हा एकट्या जेव्हा केलं आम्ही, म्हणजे त्याला काहीच करू शकलो नाही. एवढं सांभाळतो फक्त एवढंच. सगळे काय 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 केलंय का नाही सगळं आतापासून नाव बी, पण त्याच्या जेव्हा त्याने केले पहिर पण आता त्याला हलकत आहे सगळं. पण तो चांगल्या मैदानात म्हणले की मग काहीतरी सिद्ध करतो. आणि तुम्ही म्हणला तसं त्याचं एक वैशिष्ट्य मला बी जाणवलं, ज्या वेळेस मोठी मैदान असते, ज्यावेळेस अपेक्षेच्या बाहेर बाबा पायरा तुम्हाला वाटतं की आता पायरा झालाय, काय नक्की होईल, अपेक्षेच्या बाहेरचं गणित करतोय तो. अपेक्षेचं बाहेरचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्याला कसं आहे त्याचं वेगळंच रूप आहे. म्हणजे एखादं मोठं मैदान लागलं की ते वेगळंच रूप म्हणजे उतरतो मैदानात उतरताना. मग त्या काय तो वासरू असतो ते कोणचं बन किंवा बैल असू दे, त्या डोक्यात असतं की एक म्हणजे गाडी नेऊन आपण लावायची. आणि त्याचं बऱ्यापैकी रेकॉर्ड पण तशी केली ती. जिथं कोणाला माहित नव्हतं बाबा हे संग्राम आज काय करू शकत नाही, तिथं त्यांनी साध्य करून दाखवले. आदत आणि ओपनला काय फरक वाटतो पळताना? आदत म्हणजे वासरू घेऊन जातो असं अख्खं उचलून एकटा खालून बरोबर हातात पोहतो वासरू घेऊन शकत. मग त्याचं कसं आहे, बारकं जेवढा बारका बैल असेल तेवढं उचलून निघतो बैल. आणि बैल ज्या ओपनला पण त्याला बैल लागला की मग तो नाहीच सोडतच नाही कोणालाच. आता त्याकडे जर बघितलं ना, त्या शरीरयष्टी असेल किंवा जिथले सगळ्या गोष्टी आहेत ना, जिथले तिथे आहेत, म्हणजे सांभाळ बी तसा करत असेल त्याला. ह्याच्यासाठी लय कष्ट केले. म्हणजे तुम्हाला बाकीचे काम म्हणा आहे सगळं, म्हणजे टोटल सगळं बंद आहे सगळं. म्हणजे आता वेळ देतो सगळं त्यासाठी पूर्ण वेळ, त्याला काहीच कमी नसतं कुठल्या गोष्टीचं. म्हणजे जेवढं आपण घरातल्या माणसाने करत नाही तेवढं त्याला करतो. आणि सगळं टाइम टू टाइम सगळं त्या गोष्टी सगळ्या. मित्रांनो बघा, सगळ्यांना बैल पळताना दिसतो, पण आज त्यांनी सांगितले की सगळा वेळ त्यासाठी. एक मालक काय करतोय बघा, बाबा आपल्याला कुठं नातेवाईक बोलवत असते ते किंवा बऱ्याच गोष्टी असते, त्या दोस्त मित्र असते, त्या सगळ्या गोष्टींचा टाळाटाळ करून आज एका नंदीबरोबर सगळ्या रोजचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सगळा वेळ घालवायचा. म्हणजे भरपूर त्याग तुम्ही करताय. त्याग म्हणजे कोणच्या पाहुण्याला पण जायला वेळ भेटत नाही. म्हणजे आता घरात जरी गेलो का नाही तरी लगेच कधी पहिल्या वर्षात म्हणजे असं एवढा वेळ देतो त्याला. म्हणजे बैल आत्ताची नवीन मुलं वासरू घेते ती, त्यांच्यासाठी एक संदेश आहे मित्रांनो, की वासरू घेतलं तर त्यासाठी सगळा टाइम घालवायला लागतोय. नुसती वैरण टाकली, खाद्य टाकलं म्हणजे शर्यतीचा बैल होत नाही. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यायला लागतंय आणि त्या गोष्टींचा चांगल्या करायला लागतोय. आता तुम्ही सुट्टीला पण त्या असता? हो नाही, खाली असतो आपलं घेऊन जायला. काय वाटतं सुट्टीला तुम्ही बघतच असताला? सुट्टीला लय भयांदा खालनं कधीच निघून जायला असं बघतोय एकदम म्हणायचं नाही कोणी की माझं वासरू शेजारी चालणार, माग मांडूनच खाली सोडायला लागतो बैल खाली. पहिली तुम्ही उडी बघितली ती, व्हिडिओ व्हायरल झाली ती. बरोबर, पहिल्या उडीलाच गोड्यागत उडून जातो. आता त्यानं भरपूर मैदाने केली असतील, किती आतापर्यंत अंदाजे किती सांगतात की एवढं फायनल घेतलं? अंदाजे म्हणजे एखादं 2 मैदान फसते नाही तर कंटिन्यू बोललाच. अमरापूरला पण आता परवा दिवशी 700 गाड्या आदाच्या नोंद होत्या.
आम्हाला म्हणजे वासरू म्हणजे आपण नाव माहित पण नव्हती वासरू, तसलं वासरू घेऊन ते तिथं 2 नंबर केला. कारण आता मी तुमच्या गोट्यात ढाली बघितल्या सगळीकडे मला ढाली दिसते ते. ढाली म्हणजे कसं होतं म्हणजे कवचित एखादं मैदान फिरत जाते आता कंटिन्यू बोलायला होतं बैल. कारण ज्यावेळेस गोट्यामध्ये ढाली लागतात ना त्यावेळेस खरंच बैलगाडा मालकाची छाती अशी अभिमानानं फुगून राहते की आपण शर्यतीचा बैल सांभाळला आणि त्या बैलानं आपल्याला काय संपत्ती दिली. पैसा काय सगळ्यांना माहित आहे, पैसा जास्त राहत नाही कारण त्याला खर्च लय, पण जी नाव म्हणतात का नाही महाराष्ट्रात शिरावडेकरांचा संग्राम हे नाव केलं ते फक्त त्याच्यामुळे तुमचं नाव झालं. नाव म्हणजे त्यानं इतकं नाव केलं काय बोलायचं काम नाही. आणि त्याच्यासारखा म्हणजे त्याने इतिहास पण तेवढा करतोय आता. वारुंडीत आता 1 नंबर केला त्याने एवढ्या मोठ्या मैदानात सगळी टॉपचं नेंदी आलं होतं मग, आणि तिथं त्यानं 1 नंबर केला. ज्या वेळेला बैल लागलाय का ना त्या वेळी त्यानं काहीतरी घडवले स्वतःच्या ह्याच्यावर. कधी असं वाटलंय का हो, त्या मैदानात बाबा पायरा मनाजोगा झाला ना तिथं जाऊन त्यानं होत्याचं नव्हतं केलं, एक तरी अशी वेळ झाली? लय वेळ तसं झाले, लय वेळ झाले. आणि काही वेळेला अपेक्षा नसताना म्हणजे त्या ठिकाणी 2-2 ते 1 नंबर करून घरी आला. हो, मग ज्यावेळेस अनपेक्षित निकाल असतो. पहिलं म्हणजे मोठं मैदान गेल्या वर्षीचा पेडगावला ओपनला गटाराचा मार खाल्ला होता. मग तेव्हा आपल्या म्हणजे पैराच कळत होतं, पण पैरा म्हणजे संग्राम कोणाला माहितच नव्हतं तेव्हा. पैर त्याला माणसं आणून करायला लागली पहिल्या. मग फक्त इच्छा होती एक पळायचं, काय पण होती ओपनला फक्त पळायचं म्हणून इच्छा एक होती, म्हणून बैल घेऊन गेलो. आणि बैल तिथनं 4:30ला सोडला गेलो बैल घेऊन. पण तिथं आपलं काय बैल आपल्याला शेजारचा लागणार शेवटी त्या बैलाचं काय आपण नाव ठेवत नाही, पण बैल लागला नाही त्यामुळे आपण गटारात घरी आलो. पण रात्री पायरा केला होता आणि सकाळी उठून जाऊन 7ला सकाळी गट काढला होता त्यानं खूप आदतला. आणि दुसऱ्या सिंबीत लागली होती गाडी, सगळी टॉपचीच होती, पण एकट्या नोंदची गाडी तिथं लावली होती. तो एक इतिहास म्हणजे वासरू नावाचं नव्हतं, रूपातलं नव्हतं, गट नव्हता वासराला. त्या वासराबरोबर तिथं 3 नंबर केला होता पेडगावला गेल्या वर्षी, तेव्हा हिंदी केसरी झाला होता. मग त्यावेळेस तो क्षण बघितला त्यावेळेस काय डोक्यात विचार चालू होता? डोक्यात विचार म्हणजे हे ना आपल्यासाठी एवढं केलं तेव्हा डोळ्यातनं पाणी असं नव्हतं, टापटाप पडत होतं. एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात त्यानं आपल्यासाठी म्हणजे केलं, म्हणजे आपल्या नावासाठी म्हणून. आपण जेवढं कष्ट केलं तेवढं त्यानं आपलं त्याचं हे केलं, फळ दिलं. आणि आता काय होतं माहित आहे का, बैल नामांकित असतं त्यावेळेस चर्चा भरपूर असते. पेडगावचं मैदान जवळ येते आणि सगळ्यांची इच्छा असते की बाबा संग्राम कुणासंग पळणार. मागच्या वर्षी ही गोष्ट त्याने करून दाखवलेली, ह्या वर्षी काय होईल? ह्या वर्षी पण तो करणार. अजून पण त्याला ओपनला नाही पायरा आली, ते 1-2 पैर चाललंय जरा, पण होईल. पण घडवणार तो काहीतरी तिथं, कारण मोठं मैदान असलं तो साध्य करून दाखवतो. आता 2 दिवस पळवायचं म्हणलं तर बाबा एखाद्या मालकाची इच्छा असते की बाबा जर ओपनला जरी राहिला तरी आदतला बी आपला नंदी त्याच्यासोबत पळावा. आणि लोक म्हणतात की बाबा संग्रामला आमच्या सोबत वासरासोबत पळवायचे, तर पळवणार का? हो, पळवतो की. हे जर कसं याला जेवढं दाट पळवेल तेवढं जास्त पळतो. ते गेल्यावर पण आदल्या दिवशी पोहून परत आम्हाला याला उशीर झाला, जोडीदारात एक बैल राहिला होता ओपनला, म्हणून आम्ही थांबलो. तिथं 9:30ला येऊन परत येऊन सकाळी लगेच 4ला बैल भरला होता आणि सकाळी 7ला उठून तर गट काढला होता एवढ्या लवकर. आणि लगेच दुसऱ्या सीमीत पण लगेच लागला. मग लगेच तेवढं फास्ट असलं तेवढं दम भरत नाही. त्याचं कसं आहे म्हणजे लय गॅप त्याला चालत नाही असा विषय. आणि मेन मित्रांनो, एका दाव्यावर तुम्ही बांधता, काय फरक जाणवतो 2 दाव्यावर बांधणे आणि एका दाव्यावर बांधणे? एका दाव्यावर बांधलं कसं होतं, बैल जरा मोकळा होतो, बैलाला म्हणजे हालचाल करायला आपलं फ्रेशपणा राहतो बैलाच्या. बैल बऱ्यापैकी आणि मातीतून बऱ्यापैकी ह्याच्यावर असतो, लय मॅटवर नसतो. त्याच्यामुळे त्याच्या नाक्या किंवा सगळ्या गोष्टी आहेत ना जिथल्या तिथं राहिले ते. हो, जिथले. कारण जुनी लोक म्हणायची ती की बाबा ही मॅट आम्हाला पटत नाही. कारण तुम्ही पण आता भरपूर दिवस झाले आता मी पण लहानपणी बसणं बघतोय की काय व्हायचं, आत्ता मॅट वगैरे निघाली, पण जुन्यातली जे आत्ता पण येतात ना जुनी लोक ते म्हणतात की आत्ताची मुलं जी मॅटवर बैल बांधतात ते त्यांना पटत नाही. आणि सध्या तुम्ही पण कंटिन्यू त्याला मातीत बांधताय किंवा थोडं मॅटवर अशा थोडं त्याला ऊन पण पाहिजे. सकाळचा 11 वाजे होतो तो बाहेरच असतो कोणाला, आणि त्यानंतर मग तेव्हा आत घ्यायचा 2-3 तास परत आणखी बाहेरच असतो. तिथं तुम्ही बघताय की ते वातावरण कसं आहे, जाळ्याखाली याच्याखाली बैल असं कंटिन्यू असतो. आता तसा गोंजारला तर शांत उभा राहतो. गोंजारला शांत उभा राहतो.
म्हणजे मुख्य प्राण्याला सगळ्या गोष्टी सगळ्या काहीतरी गोष्टी की मालक हो, बाबा आपल्याला एवढं प्रेम करतोय हो. त्यासाठी नाही, पण आपण पहिल्यांदा आपल्याला मला पण लय जणांनी ट्रोल केलं, ह्याला काय कळतंय बाबा, ह्याला काय कळणार आहे, बैल घेतला ह्याला काय कळणार, त्याला बैल कसा पळवायचा. पण तीच आता माझ्या मागे लागली ती की मला पहिरा द्या हा. म्हणजे ज्यांनी मला नाव ठेवली तीच आता मला माझ्या मागे लागली, काय पण करा मला आमच्या बैल एकदा आम्हाला बैल द्या. म्हणजे हे कशामुळे घडलं तर ह्या बैलामुळे घडलं, म्हणजे त्यानं करून दाखव. बरोबर. मित्रांनो, ह्याच गोष्टी एक मुख प्राणी करून दाखवत असतो. आज त्यांच्यावर हे आलेलं, पण त्यानं दाखवले की मालक कष्ट घेतोय आणि पैरे चांगले करतोय, आपण ही पाहायला पाहिजे. आणि 100% तो जाईल तिथं फायनल राहतोय. आपण शुभेच्छा करूया त्यांना की मोठं हिंद केसरीचं मानाचं मैदान जवळ येतंय. जसं मागल्या वर्षी त्याने काहीतरी वेगळा इतिहास घडवला, यावर्षी पण तो इतिहास घडवेल. आणि तुम्ही पण आमच्यासाठी वेळ करून आला त्यामुळे तुमचं पण आभार. धन्यवाद. धन्यवाद.